साताऱ्यातल्या कराड तालुक्यातल्या कोळेवाडीमध्ये ईव्हीएम विरोधात ठराव करण्यात आला। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होण्याची दाट शक्यता असल्यानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केली। बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्याला आजची सभा सर्वानुमते मान्यता देते, असा 27 नोव्हेंबरला ठराव घेण्यात आला। सातारा जिल्ह्यामध्ये कोळेवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने एक ठराव घेतलेला आहे की ईव्हीएम वरती आम्हाला मतदान नको, आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवं आहे। का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे। मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे, नाहीतर कोण मतदान करणार नाही। ज्या व्यक्तीला मारतो त्याच्यावर शिक्का बरोबर त्यांचं माहिती आहे की आपण मतदान ह्याला गेलो, परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही हे ना शंकास्पद वाटते। म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही। तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्याच माणसाला आपण 100% केलेलं आहे याला खात्री होती। त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपलं काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे।